सर्वांना गुढीपाडव्याच्या सौम्य खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या मराठी माणसाच्या हक्काचा सण म्हणजे गुढीपाडवा। ह्या गुढीपाडव्या दिवशी आपण सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात करतो, बरोबर ना। ह्या नवीन वर्षामध्ये सर्वांनी कोणती ना कोणती तरी सुरुवात करायची असते नवीन गोष्टीची। काही जण वस्तू घेतात, काही जण नवीन सेवा सुरू करतात, काही जण काहीतरी वेगळं काहीतरी करतात। तर आपण ह्या वेळेस काय करायचं आहे, जे नवीन सेवेकरी झालेले आहेत त्यांच्या घरी स्वामींचं अधिष्ठान नाही किंवा मूर्ती नाही, अशाने पहिल्या स्वामींना अधिष्ठान करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही मूर्ती करू शकता किंवा एखादा फोटो आणून पण करू शकता। आपल्या केंद्रामध्ये भेटतो, जास्त किंमत नाही त्याची, फक्त 20 किंवा 25 रुपये किंमत आहे। तर सर्वांनी आणा आणि स्वामींना अधिष्ठान करा। आणि स्वामींना असे म्हणायचं आहे, जर तुम्ही घरात 4 जण राहत असला तर आजपासून तुम्ही घरात 5 जण राहता असं समजायचं। का तर स्वामी पण आपल्या घरातले एक मेंबर, आणि स्वामींना आतापासून म्हणायचं की तुम्हीच आमचे चालक पालक मालक सर्व आहात, आहे ना। आणि इथनं पुढे येणारे जे संकट असतील ह्या नवीन वर्षात, त्याला मला ताकद द्या मात करण्याची, आणि एवढं बळ द्या की त्या संकटाने मी मात करेन आणि पुढे जाईन, हे स्वामींना म्हणा। त्याचबरोबर स्वामींना म्हणा की स्वामींना आपल्या काय प्रिय असते, सेवा, बरोबर ना। तर स्वामींना म्हणायचं मी ह्या वर्षात जास्तीत जास्त अशी सेवा करीन, एवढं माझ्याकडून तुम्ही करून घ्या। काय अडथळे येत असले तर त्याच्यावर मला मात करायची क्षमता द्या, असं म्हणू शकता। त्याचबरोबर आपण गुढीपाडव्याला गुढी उभारतो, बरोबर ना, ती आपली संस्कृती आहे, बरोबर ना। आणि त्याचबरोबर काही जण भगवा झेंडाही उभारतात, तो आपला धर्म आहे, बरोबर ना। तर आता आपण ते करत करत गुरुमाऊलीने आपल्याला सांगितलं आहे की नवीन वर्ष येणार आहे। त्याचबरोबर गुरुमाऊलीने हे आपल्या अत्यंत सेवा दिलेली आहे। हा आहे लाल तोडगा आणि हा आहे पिवळा तोडगा। हे दोन्ही तोडगे बांधायची खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर ह्याचं काय आहे ते मी तुम्हाला सांगतेच, त्याआधी लक्षात घ्या की हे तोडगे बांधा तुम्ही, अतिमहत्त्वाची सेवा आहे। आणि आपल्या केंद्रात आजूबाजूला भेटेल, आपल्या केंद्रात फक्त याची किंमत 46 रुपये म्हणजे 46 रुपीज आहे। तुम्ही हे कुठेही बाय करू शकता, ऑर्डरही करू शकता केंद्रातल्या तुम्ही वेबसाईटला जाऊन, पण त्यावर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस वगैरे भरपूर लागू शकतात। त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही ही गोष्ट केंद्रातून घ्या, कारण ते तुम्हाला हे पण पडेल। आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणा 46 रुपयेच का, तर त्यात तशा वस्तू पण आहेत, त्या आजूबाजूला भेटत नाही। स्वामींच्या पादुका आहेत, 1 रुपयाचं तांब्याचं नाण आहे, वडाची 3 इंचची फांदी आहे, मीठ आहे, असं भरपूर गोष्ट आहेत। आणि कसं ते शुद्ध झालेलं असतं। आपण आता म्हणाल तुम्ही आपल्या घरातनं घ्यावं, तर घरात आपल्याला माहिती का कधी काय झालेलं असतं, कधी काय नसतं, माहित नसतं आपल्याला। त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे हे 46 रुपये तुमच्या इकडे तिकडे कुठे जाणार नाहीत। तर आपले मोरेदादा चॅरिटेबल हे हॉस्पिटल बांधायचं चाललेलं आहे, तर हे सगळे पैसे तिथं जातात। म्हणजे तुम्ही दिलेल्या पैशाचा कुठे ना कुठे योग्य पद्धतीने उपयोग होतो, हे महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे ना। आज तुम्ही दुसऱ्या दुकानात गेला, तिथून घेता, पण तो माणूस कुठं जातो ते पैसे आपल्याला माहिती आहे, तो कधी कुठेही जाऊ शकतो, वाईट गोष्टीला, दारूच्या ह्याच्यावर कुठेही जाऊ शकतो, आपल्याला माहिती आहे का नाही। तसं हे आपल्याला माहिती आहे की आपण ह्या गोष्टीचं घेतोय, त्यात तुम्हाला गोष्ट भेटते आणि पुढच्या माणसाला पण फायदा होतोय, आणि आपले हे पैसे चांगल्या मार्गी जातात, बरोबर ना। त्यामुळे आता महत्त्वाचं आपण सेवेकडे येऊया, ठीक आहे। तर आता हे लाल आणि पिवळा आहे, तर हा जो असतो ना तोडगा, तो काय असतो माहितीये का, की आपल्या घरात जी आजूबाजूला वाईट दृष्टी असते किंवा वाईट नजर असते कोणाच्या आपल्या घरावर, ती नाही लागू, बाधा न हो म्हणून हा तोडगा बांधायचा असतो लाल। आणि हा पिवळा तोडगा असतो ना, तो आपल्या घरात सुख समृद्धी, धनधान्य नांदा, वर्षभर काही आपल्याला कमी पडू नये म्हणून हे बांधायचं असतं। आणि ही सेवा करताना उजव्या हातात, म्हणजे आता सपोज हातात घ्या तुम्ही, आता आपण उजव्या हाताने वाजवतो म्हणून डाव्या हातात घेऊ शकता तुम्ही, डाव्या हातात घ्यायचं हे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं 11 माळा जप करायचा आहे, किंवा जर कोणाला जमलं तर 1 माळा जप करू शकता। सेम तसंच पिवळ्या तोडग्यावर करायचं आहे। तर हे पाऊच आपल्याला ऑलरेडी भरून दिलेले, ह्यात वस्तू आहेत सगळ्या, तुम्ही उघडून बघू शकता। आता हे चांगलं पॅक केलंय म्हणून मी उघडत नाही, ह्याच्यावर पण 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ करू शकता। आणि महत्त्वाचं, ही 2 सेवा तुम्ही कधी करू शकता माहिती का, दिवसभरात कधीही करू शकता, आपल्या सेवेला बंधन नाही, फक्त ही सेवा करा। आणि जर एखाद्याला त्या दिवशी जमलं नाही तर ही सेवा फक्त बुधवारी करायची, येणाऱ्या कोणत्याही शुभ बुधवार असेल त्या दिवशी ही सेवा करायची आहे। आणि कोणाला काही कळलं नाही तर ह्यात सगळी माहिती दिलेली आहे गुरुमाऊलींनी, कोणाला विचारायची गरज नाही, आपणच ब्राह्मण, आपणच सगळं कळलं। त्यामुळे इथं सगळ्यांनी बघून हे करायचं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणालात हे बांधायचं कुठं, बरोबर ना, हा मोठा प्रश्न। तर आता हे जो पिवळा तोडगा असतो तो आपलं धनधान्य वगैरे, आता तुम्ही सांगा आपण सगळं खाण्याचं किंवा स्वयंपाक कुठं करतो, किचन घरात, बरोबर ना। तर किचन घरात तुमचा एल आकारचा वटा असेल, म्हणजे ओठा असेल, बरोबर ना, त्या ओठ्यामध्ये तुम्ही कुठेही बांधू शकता। म्हणजे सपोज एखाद्याच्या घरी फर्निचर असेल, त्यांनी किचन ट्रॉलीत ठेवलं ना एका साईडला तरी चालू शकतं। फक्त जो तिथं जेवणाचा ओटा, जिथं तुम्ही जेवण बनवता तिथंच तुम्ही हे ठेवायचं आहे। आणि जो हा लाल तोडगा असतो, तुम्ही नीट ऐका, मी पुन्हा सांगते, हा लाल तोडगा असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जेव्हा तुम्ही घरात एंट्री करता, तर तुमचं मुख्य दार असतं, बरोबर। मुख्य दाराची तर तुम्ही कुठेतरी खिळा असेल तुमची, तर खिळा नसलं तर ठोकून घ्या, तिथं ही पिशवी अशा अडकवायची आहे। म्हणजे तुम्ही एंट्री केलं ना की त्याच्या उजव्या साईडला आतल्या बाजूला ही
पिशवी अडकायची. आणि महत्वाची गोष्ट ही ना, सेवा तुम्ही करता, पण तुम्हाला सांगू का, एखादी सेवा आपण केली तर आपण कसं चार्ज होतो. पुन्हा आज मी करते सेवा, पुन्हा आठवडाभर केली नाही, पण तुमचं त्या आठवडाभर असं कंटाळल्या जातो, मेंगाळल्या जातो है ना. नंतर केली की पुन्हा तुम्हाला कसं असतं, एनर्जी येते, बरोबर ना. कुठल्या पण गोष्टीला आपल्याला एनर्जी लागते, बरोबर ना. तसंच आहे. तर ही सेवा तुम्ही केली, आता बांधलं, त्याच्यानंतर 2 महिन्याने पुन्हा हे पाऊच काढायचे, पुन्हा उजव्या हातावर घ्यायचे, 1 माळ श्री स्वामी समर्थ करायची, मग पुन्हा चार्ज होतं, पुन्हा ह्याच्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी येते. मग आपल्या घरात कोणी वाईट दृष्टीने नजर केली किंवा काय केली, आपल्या घरात धन संपत्ती सगळं नांदू शकतो, बरोबर ना. आणि महत्वाची गोष्ट ही, नवीन दिवस येतोय, असं नका म्हणू बाई हे मी माझ्या घरापुरतंच करणार नाही. आपल्याला स्वामीने काय शिकवलंय, मीपणा नसावा. आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूच्यांचं, इतर भारतीयांचं पण भलं झालं पाहिजे. हाच खरा माणूस आहे, बरोबर ना, हाच धर्म आहे. त्यामुळे तुम्ही आपली ही सेवा सर्वांना सांगा आणि सर्वांनी ही सेवा करा आणि लवकरात लवकर जाऊन हे तोडगे घ्या. जास्त नाही, टोटल तुमचे 86 किंवा 90 पर्यंत जातील पैसे. सो तुम्ही घेऊ शकता आणि सर्वांनी सेवा करा, हीच मी विनंती करते. आणि माझं काही चुकलं असलं तर चुकीचे शब्द माझे आणि चांगले शब्द स्वामींचे. श्री स्वामी समर्थ.